नको आम्हा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गाई, येऊ ओढाळा तुझ्या गाई, ओढाळा तुझ्या गाई. नको आम्हा सवे गोपाळा नको आम्हा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गाई, कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे एरझारी. न बैसती एके ठाई धावती दाही धावाटा, कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे एरझारी. तुका म्हणे तू राख मनेरी, तुका म्हणे तू राख मनेरी, मग त्या येरी आम्ही जाणो, कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे एरझारी. विठ्ठला विठ्ठला यदक्षरं मनाखेयम् आनन्दं मज केवलं, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये. यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः, ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा. श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परममूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वज्जनमानस मराळ सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबाराय सेवेकरता घेतलेल्या अभंगातून
अनंत कोटी ब्रह्मांड नायक कर्तुमा कर्तुमन्यथा कर्तुम सर्वज्ञ सर्वगुण संपन्न सर्व शक्तिमान सच्चिदानंद करुणा वरुणालय भगवान गोपाल कृष्ण आणि त्याचे साथीदार सवंगडी खेळिये मित्र सखे गोवळे पेंद्या सुदाम्या वडजा वाकुड्या बोबड्या श्रीदाम्या मधुमंगळ आदी करून वृंदावनामध्ये कदंब नावाच्या झाडाखाली यांची तक्रार झाली आणि ती तक्रार या अभंगामध्ये तुकोबारायनं गुंफलेली आहे. काल्याचं कीर्तन करण्याच्या अगोदर थोडासा परिहार देणं आवश्यक. हे काढलं तर बरं होईल. एवढं घालून कीर्तन मी 15 मिनिट करू शकलो असतो. कारण तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. आम्ही महाराज लोक दुसऱ्यावर ओझं टाकत असतो. आम्हाला ओझं घ्यायची सवय नाही. आणि त्यातले त्यात रात्रभरपासून नाराज आहे मी. भारत हारला. पहिल्यापासून जिंकत गेला आणि शेवट हरला. आणि कधीही शेवट गोड होणं महत्वाचं आहे. यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आणि म्हणूनच शक्यतो नाराज झाल्यानंतर मी राग कोणावर काढत असतो? समाजावर. म्हणजे कार्यक्रम घ्यायचा यायचंच नाही. जवळ जवळ पुष्कळ लोकांना माहीत आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जितके गाजलेले वाजलेले महाराज आहेत त्यांना माहीत आहे कोणाचं कीर्तन आहे केशव उखळीकराचं. म्हणले येईपर्यंत खरं नाही. येईपर्यंत खरं नाही म्हणजे घेतोच कार्यक्रम येईपर्यंत खरं नाही असं कसं? महाराज काही काही वेळेस असा प्रसंग येतो. मनसा चिंतितम कार्यम दैव मन्यत्र चिंतयेत. माणसाच्या मनाप्रमाणे होत नाही, दैवाप्रमाणे होतं. माणसाच्या मनाप्रमाणे होतं का देवाच्या मनाप्रमाणे होतं? माणसाच्या मनाप्रमाणे होतं का समाजाच्या मनाप्रमाणे होतं? माणसाचं मन वैयक्तिक एकटा निर्णय घेऊ शकतो. सगळ्या समाजावर तो निर्णय लादू शकत नाही. म्हणून समाजापेक्षाही माणूस परस्वाधीन आहे. मग सत्ता समाजावर कोणाची? ज्यांनी निर्माण केली त्या देवाची. मग देवाच्या मनात होतं ते होतंय का माणसाच्या मनात होतं ते होतंय? देवाच्या. आलंय देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना. त्याच्या पुढे जाऊन सांगतो देवाच्या मनात येईल ते होतं का दैवाच्या मनात असेल ते होतं? कारण देव लिहिल्यापेक्षा दैव लिहित असताना एक मात्रा जास्त आहे. म्हणून देवालाही जे चुकत नाही, देवालाही जे चुकत नाही त्याला दैव म्हणतात. आणि त्या दैवात जर बदल करता आला असता तर सुभाषितकारानं असं लिहिलं नसतं. अवश्यं भाविभावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर्न लिप्पेरन् नलराम युधिष्ठिरः. सुभाषितकारानं किती सुंदर वर्णन केले. दैव बदलता आलं असतं तर पुण्य श्लोको नलो राजा. नल राजा महान पुण्यवान. राम राजा महाविष्णूचा अवतार, मर्यादा पुरुषोत्तम, उत्तम पुरुषाची मर्यादा. आणि धर्मराज यमधर्माचा अवतार. धर्माची तू मूर्ती आणि पाप पुण्य तुझे हाती. पण त्या धर्मराजाला सुद्धा वनवास चुकला नाही. त्या रामराजाला सुद्धा वनवास चुकला नाही. त्या नलराजाला दमयंतीचा वियोग सहन करून वनवास चुकला नाही.
महाराज हे जर चुकतच नसेल तर काय उपयोग आहे कीर्तन भजन करून? कारण सगळ्या जगाच्या मनात दोनच गोष्टी आहेत, सगळ्या जगाच्या. एकट्यापुरता विचार करतो त्याला जनावर म्हणावं, आपल्यापुरता विचार करतो त्याला माणूस म्हणावं. भक्ताचा विचार करतो, दुष्टाचा विचार करत नाही. भक्ताचा, मित्राचा विचार करतो, वैऱ्याचा विचार करत नाही, त्याला देव म्हणावं. म्हणून भक्ता राखे पायापाशीन दुर्जनाशी संवारी. आणि जगाचा विचार करतात त्यांना संत म्हणतात. आणि म्हणूनच जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आणि असा संत ओळखणं कठीण. संत नव्हती जगा मानसा त्या सारिके. समुद्र नदी नोहे पैगा, पाषाण मनोनये लिंगा. संत नव्हती जगा मानसा त्या सारिके. आता 7 दिवसपर्यंत तुम्ही सुंदर कथा श्रीमद भागवत महापुराण, कारण एतत् भागवत कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. कारण भगवंताची लीला गायीन ते लीला चरित्र पवाडे. राखिले संगडे सहित गायी, चोरिले नवनीत बांधविला गळा. जे तुम्ही गोपाळा छंद केले ते छंद तुका म्हणे, छंदेन मन मोहिले गोविंदे. मग या ठिकाणी हरिभक्तपरायण परम आदरणीय रामेश्वर महाराज, हरिभक्तपरायण भागवताचार्य जयराम महाराज, आता 2-2 राम या ठिकाणी. मग मध्ये केशवचं काय काम? राम या ठिकाणी. तर त्यांनी सांगितलं, बाबा आम्हाला रामाचं चिंतन वागण्याकरता, राम प्रभूसारखं वागा आणि कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करा. माणसं रामाचं चरित्र सांगायला बघते आणि कृष्णाच्या चरित्रासारखं वागावं वाटतंय. चोऱ्या करा, खोटं बोला, बायाला फसवा. अरे गवळणीला फसवलं, गवळणीला नागडं उघडं बघितलं, साड्या मागितल्या, त्या बाई सुषमा अंधारीला कळालं नाही. ती अंधारीच आहे ना, ती उजेड थोडंच आहे. आणि त्याच्यामुळं प्रकाशाचा कवडसा येणं, आपल्या घरामध्ये वरचा प्रकाश मध्ये यावं, त्याच्याकरता जुन्या काळामध्ये बांधकाम किती जरी केलं तर छोटंसं सौनं असायचं, म्हणून सौने. आणि हे सगळं कांडून कुटून काढायचं म्हणून उखळीकर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट कधीही लक्षात ठेवा, कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा आणि रामाच्या चरित्राचं आचरण करायचं. एक बाणी, एक वाणी, एक राणी. सीता सोडून रामाची नजर कोणाकडे गेली नाही. त्याला एक वाणी, एक राणी म्हणाव. एकदा बोलला, रामाचा बाण निघाला की प्राणच शत्रूचा घेऊन यायचा. रामाचा बाण निघाला की. म्हणून आता जे महाराज औषधावर लिहिलेलं असतं ना, रामबाण औषध, रामबाण औषध, घेणाऱ्याचा जीवच गेला पाहिजे. महाराज आज या कथेचा समारोप करत असताना कृष्ण कथेनं समारोप करावा, कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करून समारोप करावा. कशा करता आपला विषय चालला होता. संपूर्ण जगातल्या लोकात, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही पंथाचा, कोणत्याही संताचा, कोणत्याही ग्रंथाचा असो अनुयायी, सगळ्या जगाला या 2 गोष्टी आवडतात. जगस्पृहे अस्परद, एक सार्वभौमपद. न मरणे निर्विवाद जगापडी. जगाला दुःख नकोय आणि कायमचं सुख पाहिजे. दुःख कायमचं गेलं पाहिजे आणि सुख कायमचं मिळालं पाहिजे. या 2 गोष्टीला मिळून शास्त्रानं मोक्ष म्हटलंय. या 2 गोष्टीची संपूर्ण जगाला गरज आहे. आता प्रश्न आहे, दुःख का होतं? दुःख आणि सुख हे आपल्या कर्माचे फळ आहेत.
कर्माचे फळ आहेत दुःख आणि सुख. तुम्हाला खोटं वाटत असेल, काल परवा 3 दिवस दवाखान्यात सलाईन लावून आलोय. कार्यक्रम लबडे महाराजांचा पंढरपूरचा कार्यक्रम सोडला, भगवंत महाराजांचा कार्यक्रम त्या गावात जाऊन सोडला, कारण चक्रा येऊ लागल्या. नको म्हणलं तरी हटवादीपणा जात नाही. शुगर आहे 400 मामा, शुगर 400 आणि मी चोरून गोड खातो. आमचा आकाश कायमचा बरोबर असतो ना, गोड खाऊ देत नाही. मी म्हणलं खाऊन मरू द्या रे. माझं लक्ष ज्याला शुगर आहे त्याला खायचं नाही म्हणून डॉक्टरनं गोळ्या, इंजेक्शन, इन्सुलिन, सलाईन लावलेलं असतं. त्यानं दुसऱ्यानं गोड खाल्लेलं बघितल्यावर कसं वाटत असेल? हां, तुम्हाला घ्यायचं गुलाबजामुन, नको नको मला शुगर आहे. आणि दुसरं खाऊ लागलं की हे गपचूप आपल्या ताटात आहे ते खावं, पण ते त्याच्याकडं बघत आहे महाराज, आणि त्याच्याकडं बघून त्यानं गुलाबजामुन खाल्ला. असं त्याला पाणी सुटतं, त्याला खावंसं वाटतं, पण काय करावं? दुःख नको वाटतं पण सोडित नाही. भय वाटे पर न सुटे हा संसार, संसार दुःख मूळ. दुःखाचं मूळ असल्यामुळं तो सुटत नाही, सुखमेट भेटत नाही. महाराज, मग या 2 गोष्टी आम्हाला मिळाल्या पाहिजेत. या 2 गोष्टीशिवाय जगात कुठल्याच जीवाला समाधान नाही. आणि या 2 गोष्टी मिळवण्याकरता धन मिळवलं, मान मिळवला, भोग मिळवले, ऐश्वर्य मिळवलं, ज्ञान मिळवलं, वैराग्य मिळवलं, पण समाधान नाही. भोगाच्या बाबतीत रावणा इतका ऐश्वर्य संपन्न जगात कोणता राजा झाला नाही. जगात 33 कोटी देव घरी कामाला, समुद्र वलयांकित राज्य, सोन्याची लंका, 14 वेळेस इंद्राला धरून आणणारा मुलगा मेघनाद, इंद्रजित, जगामध्ये ज्याच्या ताकदीचं वर्णन करता येत नाही असा भाऊ कुंभकर्ण, महान बुद्धिमान, महान भक्त एक भाऊ बिभीषण, जागतिक कीर्तीची महान पतिव्रता पत्नी मंदोदरी, एकटी नाही 80,000 बायका. महाराज, डोक महाराजांची रामकथा झाली. आता त्यांचा कडक स्वभाव असल्यामुळं एकानं मला विचारलं, दादा एक प्रश्न विचारू का? म्हणलं विचार. खरंच रावणाला 80,000 बायका होत्या का? म्हणलं तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पाहावे पुराणी विचारून. शतकोटी रामायण आहे, त्या रामायणामध्ये लिहिलंय 80,000 बायका होत्या. मला खरं वाटत नाही. म्हणलं का? महाराज, एक बायको सुधरू देत नाही, 80,000 कसा सांभाळीत असल? म्हणलं त्याला विचारायचं. रामायण सांगतंय त्याला तरी विचार, नाही तर त्या रावणाला विचार कसा सांभाळतोस. तुम्ही का सांगत नाही? मला एक मिळाली नाही, 80,000चा कुठं विचार करावा? पायी नाही पाय पोसन भूपती सिधावा. महाराज, त्याच्यामुळं तुम्हाला खोटं वाटेल जयराम महाराज, मला आहेर असला, अंगठी असल्यावर सुद्धा मी कोणाच्या लग्नाला हजर राहत नाही. का? दुसऱ्याचं देखवत नाही. म्हणून ह्या जोडीला फोटो काढताना म्हणलं माझ्या पोटात कसं होत असेल तुम्ही जोडीनं फोटो काढायला. हा, पण नाही महाराज, ज्याच्या दैवामध्ये जी आहे ते लिहिलेलं चुकत नाही. हा, तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला चुकत नाहीत. महाराज, रावणासारख्या ऐश्वर्य संपन्न राजाला सुद्धा नवग्रहाच्या पायऱ्या केलेल्या, 14 चौकड्याचं आयुष्य,
कृत त्रेता द्वापार आणि कली एक चौकडी. एक वेळेस ब्रह्मदेव मरायचा, 14 वेळेस ब्रह्मदेवाच्या खानदानातला हा पुलस्ती नावाचा ऋषी ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रामध्ये. त्या पुलस्तीचं लग्न विश्रव्याबरोबर झालं. विश्रव्यानं लग्न केलं सूर्यवंशातल्या एडविडा नावाच्या मुलीबरोबर. तिला कुबेर नावाचा मुलगा झाला. त्यानं दुसरं लग्न केलं सोमवार, प्रदोष, शिवरात्र, शिव उपासना करणारी कैकसी. तिला 5 लेकरं झाले त्या विश्रव्याला. रावण, कुंभकर्ण, बिभीषण, त्रिजटा आणि त्राटिका. कुबेर सावत्र भाऊ, भाऊभाऊकीमधले भांडण असल्यामुळं त्याच्यापेक्षा जास्त कमाई. संपूर्ण जगावर कोणाचं धनावर मालकी? धन हे कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचं. तुम्हाला कमवायला खर्चायला परवानगी आहे, पण बरोबर न्यायला परवानगी नाही. कोणत्याही धर्मामध्ये माणूस मेल्यानंतर त्याला जाळू, पुरू, गाडून टाकू, कब्रस्तान में लेके जाके, लेकिन बरोबर जे अंगावर कपडा टाकलेला असतो त्याला कफन म्हणतात. त्या कपड्याला अजून कोणी खिसा ठेवला नाही त्याच्या बरोबर. अरे तुका म्हणे ज्याची संपदा येवडी सांगा ते कवडी गेली नाही. विसाव्याच्या ठिकाणी करदुडा सुद्धा तोडून घेतात महाराज. मग काय येतं त्याच्याबरोबर? काय सुंदर सांगितलंय. धनानि भूमो पशवश्च गोष्टे भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एका. त्याचं कर्म त्याच्याबरोबर येतं आणि ते कर्म पुण्यात्मक असेल तर निश्चितच सुख मिळणार, आणि पापात्मक असेल तर कितीही मोठा असू द्या त्याला दुःखच भोगावं लागणार. सुख दुःख जीव भोग पावे. मला पुष्कळ जण म्हणतात महाराज एवढे कीर्तन भजन करतात, वडील कीर्तनकार, आजोबा कीर्तनकार, संस्थेमध्ये 84 वर्षापर्यंत मराठवाड्याला विश्वस्त पद नव्हतं. बंकट स्वामीच्या नंतर जोग महाराजांच्या जागतिक कीर्तीची संस्था. तुम्ही विश्वस्तही झालात, अध्यक्षही झालात आणि राजीनामा देऊन मोकळेही झालात. 84 वर्षानंतर बंकट स्वामीच्या नंतर. पण त्याचं कारण महाराज वशिला. अभ्यासामुळे नाही बरं का, वशिला आणि प्रमाण नाही. पण ज्याचा असे वशिला त्याचं कुत्र काशीला, आणि ज्याचा नसे वशिला त्याचा बाप फाशीला. ओळखच नाही म्हणल्यावर काय वशिला पाहिजे. आणि कधीही लक्षात ठेवा, तुम्ही देवाची गाठ भेट घेतल्यावर सुद्धा तुम्हाला देव जवळ करत नाही, तुम्हाला सुख देत नाही, दुःखातून सोडवित नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. आणि सर्व सुख मिळवायचे तर आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. सुख मिळवायचं असलं तरी देव प्राप्ती, आणि दुःख नाहीसं करायचं असलं तरी देव प्राप्ती. पण देव मिळवण्याकरता संतांचा वशिला लागतो.
बात है, मेरी उमर तुम्हें लगे. मला संस्थेमध्ये 9 वर्ष होतो पण भजन येत नाही बरं का मला. रामकृष्ण हरी रूप पाहता लोचने सुद्धा यांच्याकडे बघून म्हणतो मी, भजन येत नाही. काही माणसं म्हणले स्वराचं ज्ञान असावं. सूर महाराज, सूर एका गाडीत बसून जातोय आणि मी दुसऱ्या गाडीत असतो. मला भजनाचं येत नाही. भजनाची पाळी आली की मी गैरहजर राहायचो. माझ्या आयुष्यामध्ये आळंदीत संस्थेत शिकताना टाळ वाजून एक अभंग म्हणलाय, तेही म्हणणाऱ्याला जवळ बसून तू गुणगुण कर. भागवतामध्ये सुद्धा मला भजन येत नाही, दुसऱ्यानं म्हणावं लागतं. काही माणसं म्हणले, आता आमच्या ताई बरोबरची गुणवान मंडळी एक एकाहुनी बळी रे, आणि म्हणून महाराज कोणतंही सोन्याला सुगंध यावा तसं या ठिकाणी हा समाज द्रष्ट लागण्यासारखा. आणि मामा मला काळजी वाटली होती वेळेवर येणं होतंय का नाही, कारण मै देर करता नाही देर हो जाती. शाळेत जाताना उशीर, रोज छडी खायची आणि ते ठरलेले असायचे. प्रार्थना संपली की 1 छडी, हाजरी झाली की 2 छडी, पहिला तास संपला की 3 छड्या, दुसरा तास सुरू झाला की 4 छड्या. आणि मास्तर आताच्या सारखं नाही. आताचे मायबाप म्हणत असते पोरग शिकल नाही तर 2 एकर इकल, आणि पोराला मारायचं नाही. आणि जुन्या काळातली म्हण होती, छडी लागे छमछम विद्या ही घम. आणि अशी छडी मारली आग व्हायची महाराज, हात सुजायचा, लाल होऊन डोळ्याला पाणी यायचं. आमच्या हेडमास्टरनं सांगितलं, केशव रोज छड्या खाऊन तुला लाज वाटत नाही, पण रोज उठून तुला मारायची आम्हाला लाज वाटते. मग मारायचं सोडून द्या. ते म्हणले 1 दिवस वेळेवर येऊन दाखव, 12 महिने तुला सवलत. महाराज जिद्दी माणूस आहे मी. हा, झोपल्यावर उठणं होत नाही ना, झोपायचंच नाही. परळीला येऊन बघा, मामाची टॉकीज आहे, टॉकीजवर थांबलो 2-2:30 वाजेपर्यंत. घरी आलो, जेवण केलं, जेवण करून पुस्तक वाचित बस. महाराज मायबाप खुश माझे, कधी नाही ते पुस्तक घेऊन बस म्हणल्यावर बसत नाही ना. आज वाचायला लागलंय अर्ध्या रात्रीचं. पहाटे 4 वाजता तर संडासला जाऊन आलो, आंघोळ केली. 7ला महाराज शाळा, 6:30लाच घराच्या बाहेर खाकी हाफ पॅन्ट, पांढरं शर्ट, दप्तर घेऊन गेलो. महाराज इतकी घमेंड मला, आज मी सगळ्याच्या अगोदर आलोय, आता मला 12 महिने उशीर झाला तरी मारणार नाही. गेलो तर दरवाजा बंद, गेट उघडलं नाही. 6:45 वाजले. चपराशी जाऊ लागला बाबूराव. मी म्हणलं, बाबूराव रोज छड्या खातो, माझ्याकडे बघून हसतात, मी रडतो, रोज मार खातो, आणि आज मी लवकर आलोय तर दरवाजा सुद्धा उघडला नाही शाळेचा. त्यानं सांगितलं आज रविवार आहे. काय उपयोग आहे मला सांगा. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. तुमची ती घडी आल्याशिवाय, सुखाची घडी आल्याशिवाय सुख मिळत नाही, दुःखाची घडी गेल्याशिवाय दुःख नाहीसं होत नाही. म्हणून सुख दुःख जीव भोग पाहत. महाराज मग आम्हाला दुःख नकोय, सुखम सर्वाय रुच्यते. सुख पाहिजे. दुःख नाहीसं होऊन सुख मिळालं त्याला शास्त्रामध्ये समाधान मिळतं. रावणाला ते समाधान मिळालं नाही. ऐश्वर्य असून, 33 कोटी देव कामाला असून, आयुष्य असून. पुढे ऐका, कुबेराला धनाची मालकी पण समाधान मिळालं नाही. व्यासांना ज्ञानाची मालकी, ज्ञानियांचे राजे ज्ञानोबराय म्हणतात, व्यासोच्छिष्ट जगत्रय. संपूर्ण जगातलं ज्ञान व्याष्टानं उष्ट करून टाकलंय.
म्हणून महाभारती नाही ते नोहेची लोकी तीही येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोचिष्ट जगत्रय. त्या व्यासांचे चिरंजीव शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, व्यासाला समाधान नाही, मनासारखी बायको, गाजवणारा जगात गाजणारा मुलगा, पुत्राच्या विजय पिता सुखावत जाई, मुलगा गाजला की महाराज बापाला आनंद. आणि या सप्त्याचं जागतिक कीर्तीचा आनंद मला इथं आल्यावर सांगितला. जागतिक जगामध्ये असा सप्ताह कोणाचाच होणार नाही. का? पहिल्या दिवशी हरिभक्तपरायण सप्ताहाचे संयोजक, संपूर्ण पुढे होऊन खर्च करणारे आमचे हरिभक्तपरायण श्रीमान प्रेमी चक्रधर मामा पौळ यांचा पहिल्या दिवशी वाढदिवस आणि योग समाप्तीच्या दिवशी त्यांच्या मुलाचा वाढदिवस. असं ठरवूनही होऊ शकत नाही. हां, ठरवून होऊ शकत नाही. उशीर कधी होतंय, नाही तर लवकर तरी होतंय. शाळेत जसं उशिरा जात होतो, काही माणसं म्हणले एवढा मार खाऊन उशिरा लवकर येता येत नाही का? आमच्या वडिलांना सांगितलं जन्मालाच उशिरा आलाय म्हणले. माझ्या आईला माझ्या अगोदर 3 मुलं आणि 3 मुली झाल्या. 5 वर्षाचा पाळणा, 3 मुलं 3 मुली. माझ्यापेक्षा मोठी मुलगी जन्मताच मेंदूची वाढ कमी असल्यामुळं आमचे आजोबा तिला देव माणूस म्हणायचे जन्मताच. त्याच्यानंतर 5 वर्षानं आता होईल मग होईल, 9 महिने झाले. त्यावेळेस सोनोग्राफी नव्हती बरं का बायांनो. डॉक्टरकडं सोनोग्राफी, डॉक्टर सीझर करीत नव्हते. दाई असायची दाई, आणि तिच्या हातामध्ये काय गुण, ती फिरलेलं लेकरू सुद्धा गर्भामध्ये सरळ करत होती. एखादं पायाकडून जन्मायचं, एखादं डोक्याकडून जन्मायचं. पायाकडून जन्मनेला पायाळू म्हणायचं एखादं, आणि मग सगळे डोक्याकडून जन्मायचे. आजकाल सगळं सीझर निघालंय, कारण नॉर्मल बाळंतपण झालं तर माय मरती का लेकरू मरते. त्याचं नावच बाळ अंत, बाळ किंवा अंत. म्हणून जुने लोक पत्र पाठवित होते, बाळ बाळंतीण सुखरूप आहे, दोन्ही, नाही तर कोणीतरी एक जण जायचं. 9 महिने 9 दिवस झाले. वडील म्हणले काय पोरग आहे का पोरगी, पण जन्मलं कसं नाही. 9वा महिना गेला, 10वा महिना गेला, 10.5 महिन्याला मी जन्मलो. त्या दाईनं सांगितलं होतं, दाईनं, गंगामाय काळजी करू नका, ज्येष्ठ महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा आषाढ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बाळंतपणाचे दिवस आहेत. महाराज मी श्रावण महिन्यात जन्मलो. हां, 1.5 महिना उशिरा. मग आता तुम्हीच गणित करा, जो महाराज जन्माला येण्याकरता 1.5 महिना उशीर करतो, तो कीर्तनाला 1.5 तास उशीर झाला तर बिघडलं काय? रामेश्वर महाराजांनी सांगितलं काळजी करू नका. मामानं सांगितलं तुम्ही येणं महत्वाचं आहे. तुम्ही कीर्तन उशिरा करा, लवकर करा, कमी करा, जास्त करा, पण तुम्ही येणं महत्वाचं आहे. महाराज आल्यावर मनासारखं जेवण झालं. फोनवर सांगितलं होतं हिरव्या मिरच्याचा ठेसा लसूण टाकून करा. काही माणसं म्हणले लोक गोडधोड मागतेत, माझ्या समोर हे बासुंदी खाल्ली हो, मला काय वाटलं असेल, आणि यांना आग्रह करायला घ्या घ्या, आणि मला हे म्हणतंय बाबाला वाढू नका. अरे खाऊन मरू द्या. आता कीर्तन सुटल्यानंतर का होईना तुम्ही सगळ्यांनी म्हणा
महाराज, उखळीकर महाराज, केशव महाराज, आमचा सगळ्याचा आशीर्वाद आहे, तुमची शुगर कमी होईल आणि तुम्ही लई दिवस जगून कीर्तन करताल आणि खूप गोड खा. आणि ते गोड खाण्याकरता सुद्धा मला पदरचे पैसे खर्च करून गोड खाऊ वाटत नाही, म्हणून तुम्ही पैसे द्यायचे. आणि म्हणले महाराज, मग कीर्तनामध्ये सगुण चरित्रे, परमपवित्रे, संतांचे चरित्र, देवाचे चरित्र, पण कार्यक्रमाची सुरुवातच चक्रधर मामांच्या वाढदिवसानिमित्त झाली, म्हणून चक्रधर असलेल्या कृष्णाचं चरित्र वर्णन. कारण ज्याचे गावी केला वास त्याशी नसावे उदास. तसं चक्रधर मामानं कार्यक्रमाची सगळी जबाबदारी उचलल्यामुळं आणि त्यांच्याच हातानं दहीहंडी फोडायची. मला फोडाफोडी करू वाटत नाही बरं का, उखळीकर असल्यामुळं मी जोडाजोडी करतो, फोडाफोडी करू वाटत नाही. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याच महाराजाचं माझं बिनसत नाही. माझे टिंगल केल्यावर सुद्धा मी अगोदर त्यांच्या पाया पडत असतो. पाया पडावे माझे भांडवल. काही म्हणत असतात नुसत्या गप्पा मारते, आमचे भाऊच म्हणतात गप्पा मारते, लोक त्याला गाड्या घेऊन देते पैसे. हे गाडीसुद्धा मी घेत नाही महाराज, सगळं दुसऱ्यानं. अंगठ्यासुद्धा ढोक महाराजांनी दिलेल्या आहेत. आता कोणाच्या मनात आल्यावर काय सांगता येते. हां, माय माऊल्यानं विचार केला, महाराज माय नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, लग्न नाही, कोणी नाही. ढोक महाराजानं उजव्या हातात 2 अंगठ्या दिल्या, डाव्या हातात काहीच नाही महाराजाच्या. आणि तुम्ही गळ्यातल्या 10-5 मणी एकत्र करून 2 अंगठ्या 2-2 तोळ्याच्या दिल्या, तर मी नाही म्हणील का. बायकानं लगेच पदर घेतले माय गळ्यात. पहिल्या वेळेस आला गळ्यात बघायला काही नाही महाराज, तुमच्या आशीर्वादावर सगळा जगतोय मी. मरता मरता वाचलो. ऑपरेशन झाले, मेंदूचं ऑपरेशन. डॉक्टर 6 डॉक्टर न्यूरोसर्जन आले. ॲक्सिडेंट झाला, गाडी चुरा झाली. पंचनामा करणारे ते म्हणले महाराज याच्यातले मेलेले माणसं मी आणि श्याम शिंदे तबला वाजवणार, भागवताला निघालतो. बरं माझं नशीब कसं, 1 एप्रिलला ॲक्सिडेंट. कोणालाही फोन केला तर एप्रिल फुल बनवायलाच का. अरे नाही बाबा म्हणलं. ढोक महाराजाला फोन केला, ढोक महाराज म्हणले स्वर्गातून बोलायला का मृत्यूलोकातून. आम्ही म्हणलं खरंच ॲक्सिडेंट झाला आहे. मग त्यांनी शेखर भाऊ कुटेना पाठवलं, बघितलं. महाराज कल्याणजी गायकवाड यांच्या गाडीमधून मला संचेतीमध्ये टाकलं. आळंदीत अध्यक्ष होतो ना त्यावेळेस, अध्यक्षाचा ॲक्सिडेंट झाला आहे. मरता मरता वाचले, गाडीचा पंचनामा. ती नर्स आली, हे सर्टिफिकेट घ्यावं लागतंय ना दवाखान्यातलं, इन्शुरन्सचं. ती नर्स आली, पेशंट कहाँ है, पेशंट कहाँ है. ते आमच्या निलेश कोठेकर निरंजन, त्यांनी सांगितलं तो टेबल पे बैठेवाला टकल बुड्ढा है वही पेशंट है. महाराज ती नर्स हंसू लागली. वो तो सबसे ज़्यादा हंस रहा है, उसका एक्सीडेंट कैसे हो गया. अरे बाई म्हणलं काहीच लागलं नाही, पण पंचनामा झाल्याशिवाय उचलत नाही. बबनराव पाचपुतेच्या सासऱ्यानं पंचनामा करायला लावला आणि मी पायाला प्लॅस्टर लावलेलं काढण्याकरता गेलो. तोपर्यंत मामा आळंदीच्या बँकेमध्ये 5,57,000 इन्शुरन्सचे पूर्ण पैसे मिळाले. काही लोक म्हणले ह्याच्यात कसा वाचला. त्याला विचारा, डोक्याची टोपी, कानावर नाकावरचा चष्मा पडला नाही बाजूला. माझ्या बरोबर होता तबलेवाला, भागवत घेऊन 3 तारखेला महाराज पश्चिम घाटकोपरला राम कदमनं, मनसेच्या आमदारानं राम कदमनं भागवत ठेवलं. आणि ते अवस्था बघितल्यावर म्हणले एवढा मार लागून सुद्धा भागवत करतंय, यालाच ह्याच्याच हातानं माळ घालायची. माझ्या हातानं माळ घातली. मला म्हणते काय द्यायचं, मला काहीच नको आहे. मी माझ्याकरता कधीच काही मागत नाही, कारण देवानं इतकं दिलं. उठते नाही हात और कुछ मागणे के लिए. आता हात वर करावं अशी सुद्धा इच्छा वाटत नाही, कारण देवानं इतकं दिलं. किरायाची सायकल आळंदीत मला देत नव्हती.
मग आता ती 25 लाखाची गाडी घेऊन फिरतोय, आणखी 2 गाड्या घरी आहेत, विक्री राहे काही. लोक म्हणे महाराज ह्या कशाला ठेवायच्या, ह्या लवकर विकायच्या. म्हणजे राव द्या ना. हां, आणि खरं सांग का, देवाचे उपकार आहेत माझं लग्न झालं नाही, देवाचे उपकार आहेत. नाही तर इतका हटवादी माणूस आहे. मोबाईल सुद्धा एकदाच 10-10 घेतो, लाचकनं 10-10 घेतो, ब्लेडच्या पत्त्या महाराज, बुटं जर घ्यायला गेलो तर एकदा 7-8-10 बुटं घेतो. त्या कळवणला बूट चांगला वाटला, गेलो महाराज गाडी घेऊन, माझ्या मापाचे सगळे काढ म्हणलं, 7-8 बुटं काढले. आणि त्या चांबारानं सांगितलं बायकोला चहा आण म्हणले. महाराज आपलेच पाहुणे आहेत. आम्ही मला काय सांबार समजायला तर काय. परळीत महाराज लक्ष्मी एजन्सी, ब्लेड स्वस्त वाटले, आणि स्वस्त असल्यामुळं ब्लेड ही किती ती किती, 7 o'clock टोपाज आहे हे शिज. महाराज घेतले ना 101 ब्लेड. 101 ब्लेड घेतल्याबरोबर ते दुकानदार मला म्हणताय मारवाड्याचा, तुमचं सलून कुठे आहे. काय वारीक समजायलाच का काय रे म्हणलं. हां हां, ते म्हणे एवढ्या ब्लेड, माझी मर्जी. लाचकन सुद्धा 10-10 घेतो महाराज. हां, एक वस्तू कोणतीच घ्यावं वाटत नाही. म्हणून देवाचे उपकार आहेत. नाही तर लग्न जर केले असते तर महाराज तुमच्यासारखं एकावर बसलो नसतो. 7-8-10 तरी. मला रामेश्वर महाराज काय म्हणले, महाराज एक मिळन लागला 7-8-10 रस्त्यावर पडल्यात का. महाराज इथून पुढे तरुण मंडळीनं जगण्याचा विचार करावा, लग्नाचा विचार करू नका. कारण मुली कमी आहे, आणि त्यातले त्यात वाईट वाटतं, गुन्हा म्हणून सांगतो महाराज. लव जिहादच्या नावाखाली आपल्या हिंदूच्या मुली मुसलमान पळवायलेत. एक तरी उदाहरण द्या मुसलमानाची मुलगी हिंदूनं पळवलेली. त्याचं कारण एकच आहे. माय मावल्यांना हात जोडून विनंती, तुमचं लेकरू म्हणून ऐका. आपल्या मुलीला स्वतंत्र होऊ देऊ नका. नका तिच्याजवळ मोबाईल ठेवू, नका तिचे वाईट कपडे. अरे मुंबईसारख्या ठिकाणी गेल्यावर चड्ड्यावर पोरी फिरतात, केस कापतात. माझ्या भागवतामध्ये कल्पेश नावाचा होता, बासरी वाजवायचा, रेडिओ स्टार. TV नव्हता त्यावेळेस बासरी वाजवायचा. पण त्याची इतके लांब लांब केस. पारनेरला माझं भागवत झालं. सचिन महाराजाचा मुलगी, छोटीशी मुलगी, ती म्हणली बाबा बाबा एक विचारू का. मी म्हणलं काय बेटा. हे तुमच्याबरोबर बासरी वाजवतो, त्याला मिशय नाही तर लांब लांब केस आहेत. माझ्या मम्मीपेक्षा केस लांब लांब आहेत. मग गडी आहे का बाई आहे. आता मी धसकट छाप माणूस आहे. मी म्हणलं बाई ते गडी बी नाही बाई बी नाही, मधलंच आहे. लोक महाराजांना सांगितलं याला बरोबर ठेवू नका, लोक गैरसमज करून घेतील. महाराज तसं मी स्पष्ट माणूस असतो. मुलीनं मुलीसारखं वागावं. मुलं महाराज केस जिट्टू, आणि मुली केस कापायल्यात, पॅन्टी घालायल्यात. पदर कोणी घ्यावा. केशव महाराजानं डोईचा पदर आला खांद्यावरील. स्त्री ही आमचं शास्त्र आणि शस्त्र, आणि स्त्री ही शास्त्रानं झाकून ठेवलेली आहे. म्हणून मुसलमानाच्या किती शिकल्या तरी महाराज पाय आणि हातसुद्धा उघडा नसतो, आणि आपल्या पाठी उघड्या. आणि आता कुठून काढलंय की त्या ब्लाऊजनं हे ते टेलर बायाच नाहीत. हां, पण टेलर लोक सोनार, शिंपी, कुलकर्णी आपण या चौकात कापायचंच राहिलं असते कपडा, पण काज बटन राहिलेत, इस्त्री करायची राहिली. एक बाई म्हणली लग्नाची वेळ झाली, मॅचिंग कलर घेतलं आणि तू शिवलं. ते बिन भायाचंच दिलं. आणि तिनं घातल्याबरोबर गोरी पान, तिची दंड वगैरे सगळं स्वरूप चांगलं दिसायलं. कोणी बाया वाय, आणि बायाच कशा नाहीत ब्लाऊजला. ती म्हणली शिवल्याच नाहीत. आणि त्याचं नाव झालं स्लीवलेस इंग्लिशमध्ये. इंग्लिश आपली उसनी भाषा आहे बरं का. आपलं उष्ट पडल्यालं त्यानं घेतलंय. म्हणून त्यांचे 26 अक्षर आहेत ABCD Z पर्यंत, आणि आपले 52 आहेत. 26 2 52. म्हणून आपली भाषा श्रेष्ठ आहे.
माझा मराठाची बोल कौतुके. महाराज कशा करता हे सांगतो. आमच्या जीवनामध्ये आम्हाला जे मिळवायचं ते मिळत नाही. का मिळत नाही? व्यासाला मिळालं नाही, शुकदेवाला मिळालं नाही, रावणाला मिळालं नाही, कुबेराला मिळालं नाही. ते म्हणजे समाधान. दुःख नाहीसं करून समाधान. आणि अशा वेळेस नारद ऋषी ब्रह्मवीणा वाजवीत, हातामध्ये चिपुड्या घेऊन अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण आणि भजन करीत निघालेले. कुठं? व्यासांच्या भेटीला. नारायण नारायण श्रीमन्नारायण. समाधान सुख सगळ्याला पाहिजे ना. मग काय टाळकरीनच गुत्त घेतलंय का? टाळ वाजवून उभं राहून म्हणायला. आणि तुम्ही टुळू टुळू बघायलात नुसते. लक्ष्मीच्या पुढे पिलवंडे आहेत का तुम्ही? टाळी वाजवून भजन, टाळी वाजवून नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण बोला. पहिल्या वेळेस आलोय. मला माहित नव्हतं इतके हटवादी तुम्ही. आम्ही म्हणू लागल्यावर तुम्ही गप बसायचं. तुम्ही म्हणू लागल्यावर किती जोरात आवाज काढला. बाया सुद्धा म्हणायल्यात म्हण की म्हण. भजन करीत नारद ऋषी व्यासांच्या इथं आले. प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदिले आणि चेहऱ्याकडे बघितलं महाराज. नारदाचा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत चेहरा. आणि कधीही लक्षात ठेवा, परमार्थ करणाऱ्याचा चेहरा बघितल्याबरोबर समाधान वाटावं. दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. पुण्यवान आहेत ना आपण नामस्मरण करणारे, भागवत करणारे. मग पुण्यवानाचा चेहरा उदास नसावा, नाही तर फोडिली गोवरी नाहीसे दिसे तोंडावरी. मी या रोते किंवा बोली थोबडाई वैसा नाही महाराज. नारदाचा चेहरा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत. मला दवाखान्यात ऑपरेशन झाल्यावर ढोक महाराज नामदेव शास्त्री बघायला आले, आमचे कुरेकर बाबा बघायला आले. आता मी हसत बोलत होतो. ते म्हणले ह्याचं ऑपरेशन झालंय आणि हे खुश आहे. दुःख नाहीच महाराज. आता विचार करा, विचार करा. 1 रुपया खर्च न करता आज 77 वर्षापर्यंत मी जगलोय. डॉक्टरनं सुद्धा फीस घेतली नाही ऑपरेशनची. किती लाख लागतील वाटलं, पण डॉक्टर म्हणले एवढा एक पेशंट दुरुस्त झाला ना आम्हाला समाधान तेवढंच. ब्रेन हॅमरिंग झालेलं माझे मला कळत नव्हतं. 5.5 महिने माझा आकाश माझ्या जवळ होता महाराज. लघवीला उठलं तरी बाबा डॉक्टरनं सांगितलेलं बाथरूमचा दरवाजा बंद करू देऊ नका. मध्ये ब्रेन हॅमरिंग झालेलं, एकदम चक्कर येऊन पडले तर दरवाजा मोडावा लागल. मग आता एवढं सगळं दुरुस्त करून पुन्हा मी कीर्तन करतो. केवढे उपकार आहेत. त्याच्यामुळं डॉक्टर 17 खडे झाले पित्ताशयामध्ये. 17 खडे. हैदराबादच्या एशियन टेक्नॉलॉजीच्या KD राव डॉक्टरनं सांगितलं सेन्सलेस मॅन. अक्कल नाही ह्या माणसाला. आमच्या भाच्यानं सांगितलं एज्युकेटेड आहेत, SP कॉलेजचे MA पर्यंत शिकलेले आणि संस्थेचे अध्यक्ष आहेत. अरे
17 खडे झाले, चक्कर येऊन पडत. म्हणलं वर्षभर. मग का लवकर ऑपरेशन केलं नाही? म्हणलं कार्यक्रम होते आणि मेल्यावर कार्यक्रम. मी त्यांना सांगितलं माझी आयुष्याची रेष आहे आणि माझ्या माऊलीच्या शब्दावर मला विश्वास आहे. जगातल्या डॉक्टरवर नाही पण माऊलीच्या शब्दावर विश्वास आहे. माऊलीनं सांगितलंय आयुष्य ते जिने हे पुढे की गा. आयुष्य आहे म्हटल्यावर मरत नाही आणि आयुष्य संपल्यावर देवाना अवतार घेतला तरी तो वाचत नाही. संपवावं लागतंय त्यांना. महाराज क्या बात आहे. वा वा वा. हां असे सगळे हुशार माणसं असल्यावर महाराज माझ्यासारख्याला कशाला बोलू? एकापेक्षा एक प्रमाण महाराज. लक्षात ठेवा, काही माणसं म्हणतील एवढे कीर्तन भजन करणारे, कीर्तन भजनाचं संप्रदाय घरामध्ये 7 पिढ्यापासून असणारा, आणि तुम्हाला हे रोग व्हावं, तुमचे ॲक्सिडेंट व्हावे, तुमच्या डोक्याला मार लागावा. त्याचं कारण आहे दुःखातून सुटल्याशिवाय देवाची किंमत कळत नाही. औषधाची किंमत कधी कळते? रोगातून सुटल्यावर खरंच हे औषध आहे. हां आणि ते हे संत चरणर जन्मोजन्मीचे भेषज. संतांच्या संगतीशिवाय दुसरं कोणतंच औषध नाही. देवाला सुद्धा संतांची संगती केल्याशिवाय स्वहिता कारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी ते नाही. नामयाचे पाटी चाले केशिराज लागावया रज चरणीचे रज वंदे पाणी नाचती कीर्तने त्यांचे माता. म्हणून केवढ्याही रोगातून भवरोगा ऐसे जाय आणि काय क्षुल्लके. म्हणून आमच्या चक्रधर मामांनी पवळणी सभापती असताना, एवढा कारभार असताना, मुलगी सरपंच असताना एवढा एकट्याने खर्च करण्याची काय गरज? अरे केवढ्याही कॅन्सरमधून, एवढ्याही संकटातून देव त्यांना आयुष्य देतोय. हेच देवाचे उपकार आहेत. त्यांना भागवताचे, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. महाराज कोणताही महाराजाला तर विठ्ठल विठ्ठल म्हणायला होते. आणि भागवतामध्ये तर वेगवेगळे भजनं, गंगा गई तो गंगादास, जमुना गई तो जमुनादास. महाराज 2 गोष्टी आहेत. दुःख नाहीसं करण्याकरता विठ्ठलाचं भजन आणि सुख प्राप्ती करून देण्याकरता भागवताचं चिंतन. हे माझ्या पदरचं नाही. दुःख नाहीसं करून नामचिंतनानं सुखप्राप्ती भागवतानं त्याला समाधान मिळतात. म्हणून तेने सदा गुणवान माणसाकरता तरी एकदा टाळ्या वाजवावं. बिचारे बोट फोडून घ्यायले, मेलेल्या कातड्यातून आवाज काढायले, ते ओरडायले. महाराज नामचिंतनानं आणि हरिकथेनं समाधान.
नामचिंतनाने का हरिकथेनं एक छोटासा दृष्टांत देतो म्हणजे लक्षात येईल। जुना काळ होता, दप्तर महाराज आपल्या जवळ असायचे। आता दप्तर जास्त झाले, वह्या पुस्तकं गाईड अमकं जेवणाचा डबा पाण्याची बॉटल आणि तेवढं 7-8 किलोचं ओझं घेऊन ते पोरगं म्हणला 2 किलोमीटर शाळा, एवढं ओझं घेऊन मी जाणार नाही, मला सायकल घेऊन दिली तर जातो। हौशी वडील होते, त्यांनी 4000ची सायकल घेऊन दिली, त्यानं दप्तर अडकायचं जायचं। एके दिवशी बघितलं ते पोरग हातात सायकल घेऊन चलत येत होतं। म्हणलं बाळू, एवढा वडिलांनं खर्च करून पोटाला चिमटा घेऊन मुलाची हौस पूर्ण करण्याकरता सायकल घेऊन दिली, तू चलत का चाललास? ते म्हणला महाराज हवा गेली, पंक्चर झालंय। मग बसणं तसंच महाराज, पंक्चर झालेली सायकल तशीच बसून चालवली तर म्हणलं ट्यूब खराब होते, मग आता हवा भरायला चालला का काय करायला? नाही म्हणलं पंक्चर काढायला। आम्ही म्हणलं हवा गेली, हवाच भरणं काय? महाराज म्हणला पंक्चर तसंच ठेवली तर हवा जाईल, किती भरली तरी हवा जाईल, म्हणून पंक्चर काढायचं म्हणजे हवा मध्ये टिकल। बाबांनो, तुम्ही हजारो माणसाचे भागवत ऐकता, रामायण ऐकता, संत चरित्र ऐकता, कीर्तन ऐकता, पण पंक्चर काढीत नाहीत, म्हणून तुमची हवा कीर्तनाच्या मंडपापर्यंत राहते। उठून गेलं, उठल्याबरोबर जे विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम झालं, हे आहे का तंबाखू, गुटखा आहे, बिडी आहे, हां सुना आहे का? का ही हवा जाण्याची लक्षणं आहेत। व्यसनं म्हणजे हवा जाण्याची लक्षणं आहेत महाराज। हां मग महाराज ही हवा पंक्चर जिथं आहे तिथं चिठ्ठी लावा, तिथून हवा जाते, ती जाऊ देऊ नका। तसं पापामुळं तुमचं परमार्थाचं बीज टिकत नाही, भाव टिकत नाही, भक्ती टिकत नाही, नामस्मरण टिकत नाही। आणि टिकणं महत्त्वाचं आहे, झाड लावणं महत्त्वाचं नाही, झाड टिकणं महत्त्वाचं आहे। बोरला पाणी लागणं महत्त्वाचं नाही, पाणी टिकणं महत्त्वाचं आहे। जेवण महत्त्वाचं नाही, जेवलेलं टिकलं पाहिजे, नाही ते इकडून खाल्लं आणि इकडून निघालं ढळाळा। माझ्या प्रमाणे रसना अनावर तुका म्हणे डोंग वाही। महाराज अन्न पचलं पाहिजे तर स्मरण परमार्थ पचला पाहिजे। महाराज कुठून पंक्चर होतंय ऐका, आपले हात आहेत ना, कोणताही महाराज बोलतोय ना, कर टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही। महाराज सेना महाराजांनी सांगितलंय, महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामे। विठ्ठल म्हणून टाळी वाजवली, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ। महाराज ज्ञानोबा वेडे आहेत का? गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुश्चिते, सोहम भावे पूर्ण ज्ञाती, या सकळा ते विनवणी करा विठ्ठल स्मरण। हे आपल्या हात आहेत ना, यमाच्या पाप पुण्याच्या बँकेचे पासबुक आहेत। वराह मिहीर नावाच्या ज्योतिषानं या हातावरच्या रेषेचं भविष्य सांगितलंय। त्याला इंग्रजीमध्ये पामिस्ट्री म्हणतात आणि संस्कृतमध्ये हस्तरेषा सामुद्रिक म्हणतात। तुम्ही भविष्य बघायला गेल्यावर ज्योतिषाकडे काय दाखवता? हात, गुडगा, ढेरी, हात दाखवता ना, ते असं बघत आहे आणि बघितल्याबरोबर म्हणतंय तुमच्या हातात पैसा येतो पण पैसा टिकत नाही, तुम्हाला दान धर्म चांगल्या ठिकाणी घडत नाही आणि तुमची मंडळी तुम्हाला दुःख देते, तुमच्या जवळचेच माणसं तुम्हाला टेन्शन देतात, तुमच्या हाताला बरकत नाही। ते म्हणलं हे हातावर सगळं लिहिलंय? हो। मग कोणत्या रेषेचं कोणतं महत्त्व आहे सांग। मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, मनगटापासून मधल्या बोटापर्यंत जी ठळक रेख गेलेली असती ती धनरेषा। तुमची धनरेषा चांगली आहे, पैसा येतोय पण पैसा टिकत नाही हातात, म्हणजे कोणीकडे जात असेल ऐका, धनरेषेच्या करंगळीकडच्या बाजूला फुली असली तर त्याला अनभिज्ञ अनोळखी लोक जवळ येतात, गोड बोलतात, दोस्ताना पाडतात, पैसे घेतात, पळून जातात, बुडाले।
धनरेषेच्या अंगठ्याकडच्या बाजूला फुली असली, आप्त इष्ट नाते गोते सोयरे दायरे येतात. पोरीचं लग्न आहे, पोराचं शिक्षण आहे, म्हाताऱ्याला दवाखान्यात टाकलंय, हाय तुमच्याकडं द्या बाबा, तुमचे फेडू म्हणून गोड बोलून घेत आहे. पोरीचं लग्न होतं, तिला लेकरं होते, पोराचं शिक्षण होतंय, त्याला नोकरी लागते, म्हातारं दुखण्यातून बरं होऊन घरी येत आहे. द्या न पैसे, देऊ न पैसे, द्या न पैसे, देऊ न पैसे. गोड बोलून घेतात आणि पुन्हा देताना देत नाहीत. द्या बाबा, नाही देत, बुडाली. महाराज, पैसा टिकल कसा? ऐका, याच्याकरता मगाशी चक्रधरराव मामा पाया पडायला आले, त्यावेळेस माझी नजर, वारकाची नजर कटिंगवाल्याकडे, शिलाईवाल्याची नजर कपड्याच्या शिवण्याकडे, बुटावाल्याकडं चांबाराची नजर, तशी माझी नजर भविष्य बघत असताना कोणाच्याही हाताकडं त्यांची करंगळी बघा, 2 कांड्याच्या वर असल्यामुळं दान घडू शकतं. नाही तर तुमची खिशातून काढताना एकानं खिशातून काढली चाळून 10ची, ती चिटकिलेली, आणि ती काढत असतानाच काय नशीब, बरोबर 500च्या 2 नोटा बाहेर पडल्या. 500च्या ती मधली काढीत असतानाच 500च्या बाहेर पडल्या. मागून एक बाई होती, तिनं ओ मामा तोपर्यंत त्यानं आरतीमध्ये देवापुढे टाकली 10ची नोट, आणि पुन्हा हात केला, प्रसाद पेड्याचा द्या. आता आमच्या ताई, खा बाबा, मागायलाच खा. हां, मी देत नाही. 10ची 20ची फाटकी दिली ना, त्याला मुरमुरी देत असतो. 50ची 100ची दिली, 200ची दिली की त्याला खडी साखर देत असतो, आणि 500ची दिली की त्याला पेढा देत असतो, आणि ती तुकडा नाही, अख्खा पेढा. सगळे लोक म्हणते त्याला, अरे पेर न तू, न पेरिता शेतीची सवंगणी या जाती, तुम्हाला द्याव वाटत नाही. अरे माऊली काय वेडे आहेत का? तपे विन दैवत, आणि दिधल्या विन प्राप्त, दिल्याशिवाय मिळत नाही. महाराज, मग ज्याची करंगळी 2 कांड्याच्या वर आहे त्याला दान घडतं. ज्याची 2 कांड्या इतकीच करंगळी, काय बोलते माहिती आहे का? काय गाव एकटा माणूस कार्यक्रम करतोय, दृष्ट लागण्यासारखा समाज, काय मंडप, काय स्पीकर, काय म्हणणार, काय वाजवणार, काय डोंगर, काय झाडी, काय शहाजी बापू. हां, आणि मग वा 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 वा, हां, काय ताईचं भागवत, केवढा समाज, वा वा वा. एकानं सांगितलं, काही सत्यकर्मा घडतंय का? करते जाते, देत काहीच नाही, गोड बोलते. आणि ज्याची 2 कांड्याच्याही कमी आहे ते स्वतःही देत नाही, दुसरं देऊ लागलं. सभापतीचा कार्यक्रम आहे, त्यांच्या आपल्याला काय, आपण प्रसाद घ्यायचं. जाता जाता चांगला बूट, चांगली चप्पल, कोणाचं उपरणं, भाग तयार केलं बुटीस. महाराज, कधीही लक्षात ठेवा, ना दत्तमुपतिष्ठ तो ऐसा श्रुतीचा असे अर्थ. वेदामध्ये सांगितलंय, तुम्ही दिलं नाही तर तुम्हाला मागण्याचाही आधार नाही, अधिकार नाही मागण्याचा. हां, म्हणून देशी तेव्हा गेशी, दे ऐसा असे, देवाला दिलं, देवाची आचाडे जेवा. तुम्हाला सगळं आमच्या चक्रधर मामासारखं इतकं दानधर्म करायला सांगितलं नाही, त्यांचं भाग्य. आणि महाराज, म्हणूनच त्यांचं वाढत राहतंय, आणि आपलं सोयाबीन गेलं, कसं करावं, पाऊस नाही, हरभरा वेळा नाही, कसं बस बोंबलं. तुम्ही दिल्याशिवाय देव देत नाही. हां, योगायोगानं महाराज, आमच्या नशिबात द्यायचं आहे का नाही? ऐका, ज्याच्या अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह आहे, बिलकुल देते ते. जव नावाचं चिन्ह असलेल्या बाईनं जर स्वयंपाक केला, बरकतच येणार. 8 जणांचा स्वयंपाक करू द्या, 10 जण जेवतील आणि 4 जणांचं शिल्लक राहील. आणि जिच्या अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह नाही, त्या बाईनं स्वयंपाक केला,
त्यानं पेरताना चाड्यावर मूठ ठेवली, जव नावाचं चिन्ह नसलेला, वाढणार नाही महाराज. 15 जणांचा स्वयंपाक करू द्या, 8 जणालाच कमी पडते, बाकीचे उपाशीच. अन्नदान होत नाही म्हण येथे एक शीत दिले अन्न. एवढ्या अन्नदानाचं पुण्य आमच्या चक्रधर मामाला लागतं, म्हणून देव त्यांची मनोकामना पूर्ण करतंय. महाराज आता भागवत संपलं ना, आता काय मी आहे ना, तुमचं झालं, आता मी खळं करतो, उरलं सुरलं. अजिबात काळजी वाटून घेऊ नका, नाही तर ऐकताना धसकी घेतील. काय मागते की महाराज, काही नाही, फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे, कोणतीच गोष्ट कमी नाही. हां, कोणतीच गोष्ट कमी नाही. अरे तेवढं पद भोगून महाराज मनानं 1 वर्ष अगोदर राजीनामा दिला. करोडो रुपयाची संपत्ती संस्थेची, अजिबात नाही. उलट म्हणले, तुम्ही मिळवलेलं संस्थेच्या ज्ञानामुळंच तुम्हाला मिळालं ना. महाराज तुम्हाला आठवण नसेल, आळंदीमध्ये शताब्दी उत्सवामध्ये सांगितलेले, परळीला 52 प्लॉट आहेत, 2 कोटीला मागायलेत, किलोनं सोनं आहे, लोकांना दिलेलं, कपडे आहेत, प्लॉटिंग आहे, बँक बॅलन्स आहे, पण कोणाच्याच हातात पडू देणार नाही. भाऊ की मी मेल्यावर सुद्धा त्यांना नाही. ज्या संस्थेनं कमवायची अक्कल दिली, त्या संस्थेच्याच नावानं मृत्यूपत्र करून उखळामध्ये काही ठेवीत नाही. उखळ मध्ये राहिलं की मुंग्या लागतात, त्याच्यामुळं काही ठेवीत नाही, सगळं संस्थेचा. महाराज मग आमचं आयुष्य असावं, आम्ही चुका दुरुस्त करू, सत्यकर्माला सहाय्य करू, मंदिराला, अन्नदानाला, दवाखान्याला, गोरगरिबाच्या लग्नाला, गोरगरिबाच्या शिक्षणाला. महाराज तुमचं करंगळीच्या शेवटच्या कांड्यापासून पहिल्या बोटापर्यंत रेग आहे, ती इथपर्यंत जर असेल तर 100 वर्ष धक्का लागणार नाही. ॲक्सिडेंट होऊ द्या, ऑपरेशन होऊ द्या, मरणाची वेळ येऊ द्या, मरण येत नाही. आयुष्य आहे. महाराज थोडं कमी आहे 92, आणखी कमी आहे 87. महाराज 2-4 फाटेच फुटलेले त्या रेगेला. ते कोरोना, चिकनगुनिया, ओमायक्रॉन, झटका, ॲक्सिडेंट, ऑपरेशन, खलास. महाराज लग्नाचं कसं? हां, करंगळीचं शेवटचं कांड आणि आयुष्याची रेषा पुरुषाच्या उजव्या हातावर या ठिकाणी. हे पा मी सांगायलो तर माणसं बघायलेत बरं का, पण कसं बघायलेत सांग का, उघड असं करून बघणं झालेत. मी सांगायलो पण ब्लेडनं छिलून वाढत नाही, कमी होत नाही. महाराज 1 रेग असेल गवा एवढी तर 1 लग्न, 2 रेगा असल्या तर 2 लग्न, आणि जास्तच गुतुडा असेल तर मला विचारू नका. तुम्ही काय गोळ करतात, मी कीर्तनात कसा सांगू बरं. हां, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या दुःख देणाऱ्या रेषा तुम्ही टाळी वाजून विठ्ठल म्हणलं की त्या रेषा नाहीशा होतात. विठ्ठल म्हणता हरले पाप, महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामे रामेश्वर. महाराज आता बघा, लोकांच्या टाळी वाजवण्यामध्ये फरक पडतो. आपल्या दुःखाच्या रेषा नाहीशा व्हायच्यातनं मुंग्या येईल अशी जोरात टाळी वाजवा. महाराज तुम्हाला खोटं वाटेल, गोड खाल्ल्यावर सुद्धा 200च्या मध्ये शुगर येते, आणि गोड खाल्ल्यावर 400पर्यंत जाते. कीर्तनामध्ये, भागवतामध्ये अशी टाळी वाजवतो. कीर्तन नसेल, भागवत नसेल तर सकाळी 1 मिनिट आणि संध्याकाळी 1 मिनिट खन खन विठ्ठल 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 एवढंच केल्यामुळं नाम संकीर्तन साधनपै सोपे, आणि जळतील पापे जन्मांतरीची. म्हणून ब्राह्मण म्हणत असतात, इह जन्मनी पूर्वजन्मनी जन्मांतरेषु. कोणत्याही जन्मातलं पाप जाळायचं आणि सुख मिळवण्याकरता हरिकथा करू, हे निर्मळ हरिकथा. आता कळालं ना टाळी वाजवल्यावर फायदा? हां, सप्ताह संपला म्हणून नाही, रोज 1 मिनिट सकाळी, 1 मिनिट संध्याकाळी, कुठंही असा तुम्ही तेवढं काम केलं की तुमचं पाप जळायला सुरुवात होते. हां, हां, बघा बरं,
एकच मिनिट नका, 3 सेकंद विठ्ठलाचं नाव, 3 सेकंद. कोण ऐकत नाही, जोरात आवाज आला पाहिजे, विठ्ठला विठ्ठला. टाळ्या वाजवायला तो हो हो ऐक, टाळ्या वाजवायला. विठ्ठल काय मी गुत्त घेतलंय का? टाळकऱ्यानं गुत्त घेतलंय? विठ्ठल म्हणून टाळी वाजवायची, कळालं ना? आवाज निघू द्या, विठ्ठला विठ्ठला होत असतो. आणि परमार्थामध्ये बोध नावाचा पुत्र जर झाला तर परमार्थ यशस्वी, आणि संसारामध्ये पुत्र संतती झाली तर यशस्वी. अपुत्रार गतीर नास्ती. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. मग 2 जीवाचा 7वा महिना, शुभेच्छा सद्वासनातून वानसा संशक्ती पदार्था भाविनी तुर्या. आणि ती 2 जीवाचा माणूस म्हणून बसली होती. आम्हाला वाटलं बच्चा आहे, रांगणाऱ्या लेकराला नाही हे भावना, नर नारी स्त्री पुरुष भावना नाही. जवळ जाईल, गोळ्या बिस्किट चॉकलेट मागल, मांडीवर बसल, जवळ जाऊन पोटावून हात फिरून म्हणतो गोडून मावशी कशानं सुजलो. तिने विचार केला, बच्चा आहे, याला काय कळायले, कृष्णा हे सुजलं नाही. मग काय, मी गरोदर आहे. गरोदर म्हणजे काय, मध्ये काय असतंय, चापून बघू लागली. अजूनसुद्धा महाराज क्लिप आहे माझी मोबाईलवर. कोणतंही चांगलं काम करत असताना देव विघ्न आणतो. तुमची सेवा पक्की आहे का नाही, जसं हलवणी खुंटना आधी करावा बळकट, का एकदम जात्यावर बसलं की दळायला सुरू करत नाही, खुंटा पक्का पाहिजे, नाही ते थोबाडावर लागतंय. तसं कोणतंही चांगलं काम करत असताना विघ्न येतात, आणि चांगल्याच कामाला विघ्न आहेत, वाईट कामाला विघ्न नाही. करडीला कीड नाही, वाकट्याला पीड नाही. कोरोनामध्ये चांगलेच माणसं मेले, दारू पिणारे रस्त्यावर फिरणारे मेले नाहीत महाराज, खच नाही होता. मग मला झिजायला झिजून नाही महाराज. केवढंही दुःख सहन करण्याची पात्रता देतो देव. मग मेरूपासून थोरे देह दुःखाची नि डोंगरी दाटे जो परिभारे, चित्त न दाटे चित्त महासुखी पवले. म्हणून बोधपुत्र देव परीक्षा घेतोय. महाराज 2री आली, 3री आली धावणी. आणि बाई काय केली करणी, माझ्या पतीची दाढी माझी विणी, गाठ गेला बंधुनी, गाठबाई कोणाशी सुटेना. मग सुटली का नाही, देखोनी या दया उपजली चित्ता, कृपेने पाहता मुक्त झाली. त्याच्या नंतरची गवळण आली, तिनं भांडायला सुरुवात केली. आवरी आपुला ताना, नाशिले आमच्या सुना, अजून लाज नाही तुझ्या मना. काय केलं, अगं म्हातारं मारायची वेळ आली. कधी, परवा आला मुच्या घरादारी, निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा फोडी सैराती आवरी. आपल्याकडं 2 प्रकारचे म्हातारे, देहोहम शिवोहम. शिवोहम नावाचं म्हातारं सुख देणारं, पण देहोहम नावाचं म्हातारं दुःख देणारं. आणि मग त्याने ओल्या बताशाची फॅक्टरी काढली होती. ओला बताशा कळाला का? जन्मभर गांजा वडलेला, बिड्या वडलेला, तंबाखू खाल्लेली, मग खाकरून खोकरून तुकोबाऱ्यानं कुठं पाहिलंय, बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशिले घर थुंकोनिया. त्याला दरवाजाजवळ झोप येलं होतं. जन्मभर सुखांना आणणारी बायको बेंडके उचलायच्या वेळेस म्हणते, कधी मरते म्हातारो, किती दिवस बेंडके उचलावे लागते, दरवाजाजवळ झोपान, बाहेर तुंका. ताकाचा डेरा, 3 दिवसाच्या शिळा ताकाचा डेरा अंगावर टाकला. हिवाळ्याचे दिवस दमे करी म्हातारं. आणि मग ताकाचा डेरा टाकल्यावर त्यानं एकच उचकी दिली, मेलं का काय. अहम मरत नाही, अहमचा विषय बाधित होतो. देहोहम जातन चिदानंद रूप, शिवोहम शिवोहम येतं. कीर्तनात ऐकल्यावर काय फरक पडतो, विचारामध्ये फरक पडतो, वागण्यामध्ये फरक पडतो. आणि कधीही लक्षात ठेवा, कोणाचेही पाय धरण्यापेक्षा आचरण बघून पाय त्याचे धरावं. आचरण शुद्ध असेल तर त्याचे चरण धरावे, तर तुमच्या जन्माचं कल्याण. परिसाला लोखंड लागलं तर लोखंडाचं सोनं होतं. तसं सगळ्या संतांमध्ये ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे त्याच्या पायावर विश्वास ठेवला की तुमची तात्काळची दशा पालटते, तुमचं नशीब बदलतं.
हे ऐकल्यावर यशोदेनं सांगितलं, कृष्णा तुला रे ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. मी घरात बसून काय करू, काय धिंगाणा करायचं ते आपल्या घरात. आणि आजही पहा, ताने लेकरं जाग झाल्यावर आईला काम करू देत नाहीत, म्हणून लेकरू झोपले तोपर्यंत आई काम करते. यशोदे माऊलीनं कृष्ण झोपलेला बघितल्यावर मंथन सुरू केलं. डेरा घुमू लागला. डेऱ्याचा आवाज ऐकला. रवी धरली सोड रवीचा हात, काना करू दे मंथना, मी करतो. हातात रवी दोर दिला आणि मंथन करायला सुरुवात केल्याबरोबर 33 कोटी देव राक्षस आनंदानं नाचू लागले. भगवान शंकरानं कपाळावर हात आणून घेतला. लक्ष्मीनं महाराज डोळ्याला पदर लावला, रडायला सुरुवात केली. का? कृष्णानं मंथन सुरू केल्याबरोबर देवलोक म्हणले, लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरीच्या अमृत निघल, देव खुश. दारू निघल, राक्षस खुश. हलाहाल निघालं, माझ्याच नशिबाला आहे म्हणून शंकर नाराज. कंठ निळा झाला. आता काय होतंय? लक्ष्मीबाई नाराज. काय झालं? पहिल्या समुद्र मंथनात मी निघाली, लक्ष्मी वल्लभ झाला, आता दुसरी लक्ष्मी येईल. आणि जग म्हणते बा मला माहीत नाही, दुसरी बायको लाडकी असती म्हण. पण ज्याला एकच आहे त्यानं लाडकी दोडकी काय, ज्याला नाहीच त्यानं बोलूच नाही. बळवीन शक्ती बोलू नये. महाराज कृष्णाच्या कपाळाला घाम आलेला बघितला, चटकन उचलून घेतलं, रविदोर बाजूला सारला आणि मांडीवर घेऊन पादराखाली घेऊन पाजवायला सुरुवात केली. त्याच्या मनमोहक रूपाकडे बघितलं. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर. यशोदेला पाना भरून आला. पाना आल्याबरोबर दुधाच्या धारा वाहू लागल्या. महाराज जुना काळ सांगायलो बरं का मी. माझ्या आईला मी 5 वर्ष पित होतो. वडील मारायचे गधाड्या, शाळेत चाललात आणि पुन्हा प्यायला. पण महाराज धाकट्या बहिणीला मी पिऊ द्यायचं नाही, मीच प्यायचं. आणि त्याचा परिणाम आईच्या दुधामध्ये प्रतिकार करण्याची रोगप्रतिकारक शक्ती असते हे डॉक्टरला कळालं. आणि डॉक्टर सांगतात लेकराला आईचं दूध जितकं देता येईल तितकं भरपूर पाजवा, रोगप्रतिकारक शक्ती. महाराज 77 वर्षाचा झाल्यावर सुद्धा कशालाच भेट नाही. रोग येऊ द्या, झटके येऊ द्या, चक्कर येऊन पडू द्या. पुष्कळ जण म्हणतात, आमचं हा म्हणतंय, आमचे सगळे घरातले म्हणतात बसून कीर्तन करा. मागून येऊन बसून कीर्तन करायलेत. महाराज तुम्हाला खोटं वाटेल, माझे वडील 94 वर्षाचे होईपर्यंत उभा राहून कीर्तन केलं. वारीमध्ये पायी चुकले नाहीत कधी. बसून व्यासपीठ, उभा राहून नारदाची गादी. योगायोगानं मलाही महाराज चक्कर येते, पण बसून नाही. जवळ खुर्ची ठेवतो. काही लोक म्हणतील महाराज कोणाला खुर्चीचाच नाद आहे. खुर्चीचा नाद बघून मामा मला गोपीनाथरावनं उभं केलं होतं परळी. निवडणुकीला उभं राहील. सगळे महाराज माझे सगळे नातेवाईक म्हणले नका महाराज, या भानगडीत पडू नका, हे चांगलं नाही. भाग्य असेल तर निवडून येताल, पडल्यावर लय अपमान होतं. मी म्हणलं होऊ द्या. मला इथे पाकिटन जिंदाबाद गाड्या उभा राहिलो महाराज. मी आशा करीत गेलो की सगळ्याच माझ्या लोकांना म्हणायचं दादा तुम्ही हात जोडू नका, आम्ही तुमचेच, आम्ही तुमचेच. फसलो ना मी, फसलो. त्यांच्या भरोश्यावर बसलो. माझ्या घरात 14 मतं, 3 चुलते 3 चुलत्या, त्यांना 2-2 लेकरं, त्यांना महाराज बायका, 14 मतं घरात, मला 8 पडले. गोपीनाथराव म्हणले शूटिंग काढलेली बघू द्या. सगळे लोक कीर्तनाला, भागवताला, मनसेच्या कार्यक्रमाला, राज ठाकरेच्या भाषणाला जितकी गर्दी तितकी जगात कोणाच्याच भाषणाला नाही. पण किती आले निवडून? 1. काल कटाईला त्याच्याच तर्फे भागवत होतं माझं. योगायोगानं
तसं पडल्यावरती शूटिंग. महाराज मी हात जोडीत चालायलो, लोक असं असं करायले, आणि माझ्या मागचे जे कार्यकर्ते होते, आणि त्या दिवशी मला कळालं चिवडोनी अशी तुझ्या घरच्यांनी केली. ज्ञानोबा राहायला, तुकोबा राहायला, भजन करायला, विरोध करायला कोण होते महाराज? इंग्लंडचे, अमेरिकेचे, चीनचे, पाकिस्तानचे होते का? आपलेच. आणि म्हणून ज्ञानोबा राहायला जितका त्रास आपल्याकडून झाला, शिवाजी महाराजाला जितका त्रास जवळच्याकडून झाला, तितका वैराकडून झाला नाही. म्हणून ओळखा ओळखा, योगायोगानं त्याप्रमाणे पदराखाली घेऊन पाजवीत असताना त्याच्या मनमोह रूपाकडे बघितल्यावर सांगितलं, मैया मी किती आवडतो, बहु आवडशी जीवापासून या. पद्मगंधा नावाच्या गाईचं दूध गरम. पूर्ण भागवतामध्ये एकच गाईचं नाव आहे पद्मगंधा. पद्मगंधा योगेश्वर कृष्ण परमात्मा निर्विकल्प समाधीची अनुभूती घेणाऱ्या योग्याच्या अंगाच्या घामाचा सुद्धा वास कमलकंदासारखा येतो. आजही माऊलीच्या मंदिरामध्ये आजही महाराज तुकाराम बाबा खेडलेकर योगी जोग महाराजांचे काल 2 कार्यक्रम करून आलो महाराज तिथं. महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल, कमलकंदासारखा सुगंध येतो योग्याचा. मी कीर्तन जे करतो भाग्य जे फक्त दांडेकर मामांचे आणि योगीराज तुकाराम बाबा खेडलेकरांचे कपडे धुतल्याचं पुण्य आहे. हां, सेवेचं पुण्य असल्यामुळं मला देवानं काही कमी केले नाही. मनाचे संकल्प पावविल सिद्धी. दूध उतू गेलं, योगाग्नी प्रदीप केला, दूध उतू गेलं, कृष्णाला टाकली, दूध काने करता मला सोडून तिकडं कशी गेली म्हणून डेऱ्यावर रवी मारली, डेरा खळकण फुटला, लगेच निघाला. धरलं, राधा आली आहे का रडतोय कृष्ण कन्हैया. बघा ना, हे सगळं केलं त्यावेळेस. घे गडे राधे घे, कृष्णाला कडे घे. नंदराजा म्हणले, असा जर कृष्ण घरी त्रास देत असेल तर 5 वर्षाचा झालाय, याला रानात पाठव. मग कृष्ण परमात्म्याला मोरपिसाचा मुकुट, नाना प्रकारचे हार, शिंग आणि वेताटी, मोत्याच्या दशा लावलेली काळी घोंगडी, घुंगराची काठी, शिदोरीचं जाळं आणि बासरी वाजवीत कृष्ण निघाला. 5 वनामध्ये कुंजवन, मधुवन, ताडवन, अंबिकावन आणि वृंदावन, या 5 वनामध्ये कृष्ण जायचा. तर कदंब नावाच्या झाडाखाली बसून पेंद्या, सुदाम्या, वडजा, ढवळी गेली, पवळी गेली, मोरंगी गेली, चला वळू गाई, बैसूजी एके ठाई. सगळे म्हणले, देवा आम्ही पळून पळून थकलो, आम्हाला गाई आवरत नाहीत, तुम्ही आवरा. तुका म्हणे धावेन मग अवघे बरवे. मग भगवंतानं गाईच्या मागं पळायची गरज नाही, भगवंतानं बासरी वाजवायची. आणि बासरी वाजवल्या की तृणचारा चरू विसरली. सगळ्या गायी कदंब नावाच्या झाडाखाली शांत राहायच्या. हुतुतू, हमामा, सूरपारंब्या, चेंडूफळी, आट्या पाट्या, लगोरच्या असे खेळ खेळून भक्त थकले. आणि त्यांनी सांगितलं, देवा खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख, तुका म्हणे आता खेळ मोडावा पडता. त्यावेळेस भगवंताला सांगितलं, आम्ही पळून पळून थकलो, तुम्ही गाई वळवून आणा आमच्या मागं. मग गाई वळायला जात असताना पेंद्या, सुदाम्या, वडजा, वाकुड्या यांनी आपल्या जवळची शिदोरी कृष्णाकडे ठेवायची. आणि कृष्णाकडे शिदोरी ठेवल्यावर गाई वळण्याकरता जायचं. भगवंतानं योगेश्वर सद्गुरू असल्यामुळं, जगद्गुरू असल्यामुळं सोडून या गाठी पाहे काय आहे त्यात ते, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया. मग गाठ सोडून माझ्या मीपणाचा करुणी फराळ, उरले खावया बैसला सकळ, संचित प्रारब्ध ते बक्षिले समोर. तो तिकडून यायचा, देवा लांब गेल्या होत्या गाईच्या झुंडा, मला भूक लागली, माझी शिदोरी दे. देवानं सांगायचं, तुझी शिदोरी मी खाल्ली. रोज एकाच्या शिदोऱ्या एकेकाच्या खात असताना सगळ्या गोपाळांनी संघटना केली आणि त्यांनी विचारलं, यांनी वचन दिलं होतं आजी देतो पोट भरी, पण हा आपलंच खायलाय,
मग याच्याबरोबर आणण्यात येण्यात काही नाही. मग त्यांनी भांडायला, कान्होबा ओढाळ तुझ्या गायी होत्या नव्हत्या कळंबाठाई, शिव्या देती तुझी आई, आई काही क्षारंग धरा, बैल चुकला तुझा मोरा, सांगू गेलो तुझ्या घरात तो पाठी लागला तुझा म्हातारा. त्याच्यामुळं तू आमच्या बरोबर येत जाऊ नको. नको सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या गायी ओढाळ असल्यामुळे तू आमच्या बरोबर येऊ नका. का तुझ्या गायी ओढाळ म्हणल्यावर आम्ही का पळायचं? तू पळायला पाहिजे. कोण धावे त्यांच्या लागे, मागे मागे येर झाली. भागवतामध्ये इतका चांगला प्रसंग आहे भरत राजाचा. ऐश्वर्य संपन्न राज्य सोडून जंगलात गंडकी नदीच्या काठी झोपडी बांधली परमार्थ करू लागले. जय राधा माधव महाराज. काय सांगावं तुम्हाला, 12 वर्षाची साधना केली, तप पूर्ण झालं आणि त्या तपश्चर्येचा प्रसाद. अंगा खांद्यावर सर्प विंचू खेळायचे. हरिणी पाणी पिण्याकरता आली. गर्भिणी पलीकडल्या बाजूला सिंहानं डरकाळी फोडली. भित्र जनावर पटकन गर्भ पाण्यात पडला. ती हरिणी मरून गेली. तो गर्भ वाहत जाऊ लागला. भूताची दया भांडवल संता भरत राजानं उचलला. त्याला चांगलं पुसलं, त्याला चारा पाणी केलं. तेव्हा हरिण मोठं झाल्यावर त्याला भरत राजा दिसला. भरतानं भजन करायला सुरुवात केली की त्याने यायचं, तोंडाला तोंड लावायचं, खांद्यावर मान टाकायची, मांडीवर मुंडकं टाकायचं, अंगाला अंग घासायचं. हरिण मोठं झालं, जंगलात इतर हरणाबरोबर निघून गेलं. यांचं मरण आलेलं कळाल्याबरोबर त्यांनी साधना केली आणि हरीचं चिंतन यायचं तर हरीनं आलं. जड भरत राजा हरिणी गर्भा गेला. 3ऱ्या जन्मामध्ये अंगिरस गोत्रामध्ये तो आला जड भरत म्हणून. सिंधू देशाचा राजा रहुगण याला वेदांत सांगून, भवाटवीचं आख्यान, पुरंजनाचं आख्यान सांगून 3ऱ्या जन्मामध्ये. मग एकदा जर चूक झाली तर 3 जन्म घ्यावे लागले. मग किती एरझाऱ्या घालायच्या? तसं देव म्हणला एरझाऱ्या काय घालायची गरज नाही, आणून बसवायच्या. न बैसती एके ठाई धावती दाही धावाटा. देवाचं भक्ताचं भांडण तर झालेलं आहे. देवाचं भक्ताचं नातं महाराज नवरा बायकोच्या नात्यासारखं आहे. ऐकणारे माणसं म्हणतील महाराज मायलेकर म्हणा, माझ्या पदरचं नाही, स्वतः देव सांगतात, तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे, काही सयानी न लाजे तयाचे नेमी. या परी जो भक्त तोच योगी तोच मुक्त, तो वल्लभा मी कांताई सापडी. भक्त ही देवाच्या बायकोसारखी आणि देव नवऱ्यासारखा. जशी मायबापाला सोडून मुलगी नवऱ्याकडे नांदायला येते त्याचं वचन दिल्यामुळं,
मायबाप धर्म आणि अर्थ, नवरा धर्म अर्थ काम आणि देव धर्म अर्थ काम मोक्ष. म्हणून सगळं सोडून देवाकडे. योगायोगानं तसं नवरा बायकोनं वचन दिलेलं असल्यामुळं ती येते. आणि बायकोनं नवऱ्यालाच मागाव, भक्तानं देवालाच मागाव. आणि पुढे जाऊन सांगू का, न मागणारी बायको नवऱ्याला आवडते आणि न मागणारा भक्त देवाला आवडतो. काही न मागे कोणाशी तोच आवडे देवाशी. मागणारा भक्त नाही आवडत कोणालाच, पण बायकोनं नवऱ्यालाच मागाव. अहो अहो मी काय म्हणले, काय इकडे या ना. ते म्हणला बोल ना, इकडे या. लाडात बोलल्यावर महाराज नवरे हुशार असतात, हुशार असल्याशिवाय नवरेच होत नाहीत. त्याने बरोबर ओळखलं, इतक्या लाडामध्ये बोलायली त्यावरती काहीतरी मागती. लाडामध्ये बोलायली, जवळ आला काय, तिनं लाजत लाजत सांगितलं या संक्रांतीला म्हणा 10 ग्रामचं सेवन पीस करा. बाबा बाबा सोयाबीनचं वाटोळ झालंय, ऊसकान कोणता कारखाना किती पैसे देते, की पहिले पैसे काटून घेते का काय, मोलमजुरी झाली, नकोच. मग 5 ग्रामचे झुमकेच करा, 10 ग्राम घेता येत नसतं तर 5 ग्रामचे झुमके. नको नको, का हो तुम्हाला आवडत नाही का. आवडतेच म्हणले, पण झुमके घातलेली बाई विनाकारण मुंडका हली होती. झुमके घातले की रस्त्यानं चालताना, कीर्तनात बसताना टाळी वाजवा, विठ्ठला विठ्ठल. महाराज माझ्या हातात अंगठ्या होत नव्हत्या त्यावेळेस इतके हात हालत नव्हते. आता वाजवा, टाळी वाजवा. असंच का, ते 50,000 रुपये तोळ्याचं कसं गप्प बसल, वळवळ करतंय. आता माझ्या तर 2 ते तुमच्याकडे 1 आहे, तिकडं 6 आहेत. हां आहेत ना 6. असं चटकन लक्ष द्यावं लागते बरं का. योगायोगानं तसं नको महबूबा नकोच, भारीची साडी घ्या, शिफॉनची टसरची. आणि बायकाची एक गंमत आहे, आपल्यासारखी साडी दुसऱ्याला नसली पाहिजे आणि दुसऱ्यासारखी आपल्याला असली पाहिजे. ढीग लागल ढीग. आहेत ना कपाटात एवढं, तुम्हाला तर कोणती गोष्ट काम सांगायला तेवढं साडी मागितली तर वस वस करतात मला. महाराज माझ्या मायबापाला मागितली असते त्यांनी दिली असते. मग जाणं मायबापाला माग, तुम्ही वसून द्या, न्यायला येते त्यावेळेस काही नाही. झालेले लेकरं मोठे राह तिकडंच. म्हशीची शेंग म्हशीला जड नसते, मायबाप जन्मभर सांभाळतील. आणि त्या राग 2 बास्केट, 1 वॉटर बॅग घेतली, ॲटो बोलवला, गाडीत बसविलं, रेल्वे तिकीट घडून दिलं, बर्थवर पसारा ठेवला, गाडीत तिला खिडकीजवळ बसवलं, तिकीट तिच्या हातात दिलं, गाडीनं शिट्टी दिली, बाईनं पर्स उघडली आणि रुमाल काढून तब्येतीला जपा. मी नाही, तुम्हाला गॅस पेटवता येत नाही, स्टोव पेटवता येत नाही, मग सुशीला शकुंतला उपमा शिरा काही करता येत नाही, पण किचनच्या कपाटामध्ये छोट्या डब्यामध्ये गुलाबजामुन आहे, टोपण बसत नाही, लवकर खाऊन टाका, मुंग्या होतील. पोह्याचा चिवडा आहे जर्मलच्या डब्यामध्ये आणि स्टीलच्या डब्यामध्ये मुरमुऱ्याचा चिवडा आहे, खाऊन टाका. काटे कुंडोळे केले महाराज, मोतीचूर लाडू, डिंक लाडू, रवा लाडू, बेसन लाडू केलेले आहेत, करंज्या केलेल्या आहेत. कपाट उघडून बसत जा, खिडकी उघडी ठेवू नका, बोका येते घरात घाण करते. नळाचा कोणत्या वेळेस पाणी येते, तुम्ही कुलूप लावून जाताल, पाण्याचा ढव होईल. आणि फ्रीजमधलं खाऊ नका, तुमच्या घशाला त्रास होतोय. आणि रात्र टी व्ही बघत बसू नका, तुमची मानपाट मूह लावून चोळायला मी नाही, अमृतांजन चोळायला मी नाही. आणि मी माहेरी गेली म्हणून घरी कोणाला आणू नका. माझा सगळा जीव तुमच्याकडं, माहेरी असली तरी. एवढं म्हणल्यावर नवऱ्याच्या डोळ्याला पाणी आलं. महाराज आज कार्यक्रम संपून निघायचं म्हणल्यावर मामा खरं सांगा, 7 दिवस एवढा सोहळा तुमच्या खर्चानं, एवढा आनंद सोहळा बघायला मिळालेला, पुन्हा गाव पुन्हा उदास झाल्यासारखं. सप्ताह होता, कसा समाज जमला. आणि हे सगळं गावाचं बाहेरगावच्या लोकांचं सुख तुमच्यामुळे. तुम्ही जर कष्ट करायला तयार आहे महाराज, म्हणून
देणारा असल्यावर घेणाऱ्याला मजा, देणाराच नाही तर मागायचं कुणाला? हां, योगायोगानं तुमच्या धनाला लक्ष्मी म्हणतात. त्याचं कारण ती लक्ष्मी वाढत जाणार, सुख घडी घडी वाढत राहणार. अरे याच्यापेक्षा जास्त होऊ द्या, तुम्हालाच काय, मला सुद्धा महाराज रोग आहेत, पण अजिबात भेट नाही. त्याचं कारण एक आहे, जितकं माझं आयुष्य कीर्तन भजनात जातं तितकं माझं आयुष्य वाढतं. मामा तुमचं सुद्धा, पौळ मामा तुमचं सुद्धा आयुष्य याच्यामुळं वाढणार. काही होऊ द्या, देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडतावन, न जळे न बुडे नोहे काही, विषतेही अमृत पाही. त्याप्रमाणे एवढी जर माया करतेस तर मग सोडून का चाललीस? तुम्हीच जा म्हणलं, मी जा म्हणल्यावर का आपलं घर सोडून जायचं असतं का? चला वापस. निघाले वापस. तुकोबारायचं देवाचं भांडण झालं नाही का? गाथा बुडविला. तुकोबाराय म्हणले, माझी लेखी देव मेला असेल त्याला. गाथा वर आला, देवा तुला त्रास झाला, गाथा सांभाळण्याकरता पाण्यात तुला राहावं लागलं. तसं घालवून या भार राहिलो निश्चिंत. तुम्ही कृष्णावर भार घातला आणि म्हणूनच नाव चक्रधर आहे. सुदर्शन चक्र ज्याने धारण केलं असा चक्रधारी एकच परमात्मा आहे, तो म्हणजे कृष्ण. आणि त्या कृष्णानं दहीहंडी फोडल्यावर सगळ्याला सुखाचा काला मिळतो. म्हणून जसे भांडण मिटलं तसं भांडण शेवटच्या चरणावर मिटलं. तुका म्हणे तू राख मनेरी, सगळ्या गायी ओढाळ नाहीत, मनेरी नावाची गाय ओढाळ. भगवंतानं बासरी वाजवली, सगळ्या गायी एकत्र आल्या. तो काल्याचा प्रसाद कसा झाला? संप्रदाय पद्धतीनं 3 सेकंद भजन आणि 1 मिनिटामध्ये दहीहंडी फोडून लगेच महाराज महाप्रसाद. आणि आजचा महाप्रसाद म्हणजेच काल्याचा, तो वैकुंठात नाही, कैलासात नाही, मृत्यूलोकात आहे, भक्तामध्ये देवाचा काला. असा हा काला 1 मिनिटामध्ये तुम्हाला मिळणार. माझ्यामुळं कीर्तन लांबवायची सवय असल्यामुळं मला सुख मिळतं, मी दुःखातून सुखी होतो, म्हणून कीर्तन लांबलं. तुम्हाला माझ्यामुळं उपवासाचा त्रास झाला त्याबद्दल क्षमा याचना करतो. एकदा 3 सेकंद विठोबा रुक्माई, 3 सेकंद ज्ञानेश्वर माऊली, 3 सेकंद तुकोबारायचं भजन, मग शेवट समारोप आणि पुढच्या गावकरी मंडळीच्या हातामध्ये पुन्हा कारभार. एकदा ऐक का? हां, टाळ्या वाजून. विठ्ठल म्हणल्यावर पाप नाहीसं होतं आणि विठोबा रुक्माई म्हणल्यानंतर सुख मिळतं. विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाद्यानी, मग सुखा काय उणे. हां, जोरात विठोबा भगवंतानं आपली शुद्ध सत्वगुणाची शिदोरी आपल्या डाव्या हाताच्या तळभागामध्ये गेली. भक्त मंडळीच्या त्रिगुणात्मक शिदोऱ्या एकत्र करून काढल्या पेऱ्यावर लोणचे. आणि ते कसा वाटला त्याचं वर्णन शुकदेवजी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत महापुराणाच्या दशमस्कंदांतर्गत वर्णन करून सांगतात. बिभ्रद वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मश्रणकवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोकानि मिषति बुभुजे यज्ञभुग्बालके लिहि ज्ञानेश्वर.